महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। ठिकाणी साधारण गेल्या महिन्याभराच्या 1.5 महिन्याच्या कालखंडामध्ये या साऱ्या घटना घडत होत्या। आम्ही मंडळी जेएम म्हात्रे यांच्यावर प्रचंड विश्वास असल्यामुळे याच्यामध्ये वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नव्हतो, पण जसजसे दिवस गेले आणि एक एक गोष्ट स्पष्ट होत गेली तसतसं कुठेतरी हे पूर्वनियोजित प्रीप्लॅन्ड असावं अशा पद्धतीची शंका मनात यायला लागली। खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे प्रचंड निष्ठावंत असलेले चंद्रशेठ घरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी या प्रकरणामध्ये जेएम म्हात्रे यांनी स्वतः बैठक लावून त्या ठिकाणी सुरुवात केली। खरं तर पक्षामध्ये बैठक आयोजित करायची तर ती पक्षाचे पदाधिकारी किंवा आमदार म्हणून मी आमच्या नावानंच कॉल केली जात होती, पण चंद्रशेठच्या पुण्यतिथीच्या दिवशी जी बैठक लावली गेली ती जेएम म्हात्रे यांनी लावली। बैठकीमध्ये एक एक जण बोलत गेल्यानंतर प्रीतम म्हात्रे यांना आपण बोला म्हणून नारायण शेटनी सूचना केल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी शेवटी बोलेन। असं पक्षामध्ये कधी होत नाही, हा पक्षाचा प्रोटोकॉल नाही। व मलाही कुठेतरी शंका आली की बाबा ही चर्चा वेगळ्या दिशेनं जातंय आणि प्रीतम सांगतोय 2-2 वेळा मी शेवटी बोलेन। त्या बैठकीमध्ये खरं तर ही बीज रोवली गेली असं मला वाटतं। जयंत पाटील साहेबांसोबत मी, मनोहर भोईर, जेएम म्हात्रे, आमचे नारायण शेठ घरत, सुदाम पाटील, अनिल नाईक, गणेश कडू असे एकत्र भेटलो आणि चर्चा झाली। त्याच्यामध्ये त्यांचा उरणचा आग्रह कायम होता। त्यानंतर ही काही ज्या बैठका झाल्या प्रत्येक वेळी त्यांचा आग्रह उरणचा कायम होता। पण नाही, तुम्ही पनवेलमध्ये विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घ्या, उरण ही कॉन्ट्रोवर्सीची सीट आहे तर आपण पनवेल लढण्याचा विचार करा, पाहिजे तर 2-4 दिवसात आपण परत बसू। पनवेल जर तुम्ही लढलात तर वातावरण अतिशय चांगलं आहे, लोकसभेच्या वेळचं भारावलेलं वातावरण होतं, मतांचे जे आकडे होते तेही अतिशय पोषक होते। त्यांना मी सांगितलं माझी बाबा फार अशी इच्छाही नाही की मीच पनवेल मधून लढावं आणि माझी आर्थिक ही तयारी नाही आहे, मला त्या दृष्टीनं अडचणी आहेत, तर पनवेल आपण लढूया। मी स्वतः 2 महिने फुलफ्लेज इथं तुमच्या बरोबर असेन, कार्यकर्ते आहेतच, मी इतरत्र कुठं जाणार नाही, आपण निश्चितपणानं पनवेल जिंकू शकतो। 4 दिवसानंतर बसल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही काही पनवेलची जागा लढवत नाही आहोत, आम्ही देखील कारण विचारायच्या भानगडीत पडलो नाही, पनवेल लढण्याची इच्छा नाही। तर मग आम्ही चर्चा सुरू केली। जेएम म्हात्रे साहेबांनी स्पष्टपणानं सांगितलं शेतकरी कामगार पक्षानं दिली तरी मी उरणची जागा लढणार आहे, महाविकास आघाडीनं सोडली तरी मी पनवेलची उरणची जागा लढणार आहे। त्याच्यामध्ये या सगळ्या घटनेचा अन्वयार्थ एकच होता की उरणची जागा लढू नका म्हणून आपण त्यांना सांगितलं तर ते शेतकरी कामगार पक्ष सोडून जातील आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी बोललो की बाबा आपणच निर्णय घेणार आहोत, आपण आपलं मानसिकता क्लिअर करूया, तुम्हाला या उरणची जागा लढण्यावर ठाम आहात आणि शेतकरी कामगार पक्षाला उरणमधून आमदार मिळणार असेल तर पनवेलमध्ये 30-35 हजाराचा जो काही फटका बसणार आहे त्याच्या बाबतीत काय करायचं ते आपण बसू, पण आपण पनवेल उरण या दोन्ही जागा लढण्याचा निर्णय घेऊया। पनवेलमध्ये उमेदवार एक तर मी होऊ शकत होतो किंवा प्रीतम म्हात्रे होऊ शकत होते, पण त्यांनी नाही सांगितल्यानंतर मग मी पनवेल लढतो, तुम्ही उरण लढा अशा पद्धतीचा निर्णय झाला। मग तो ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, इतर सहकारातल्या निवडणुका असतील, महानगरपालिका असेल, उरणमध्ये नगरपालिका असेल, यामध्ये जो लढेल त्याला निवडून आणण्याच्या दृष्टीनं महाविकास आघाडी सोबत आपण राहिलं पाहिजे ही भूमिका मी घेतली, आजही होत आहे। त्याच्यामुळे या तालुक्यातली जनता, सर्वसामान्य मतदार यांच्याशी आमची जी बांधिलकी आहे, जे कार्यकर्ते माझे आहेत ग्रामपंचायत ते महापालिका, त्यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं जे काही योग्य असेल अर्थात आमच्या विचारसरणीशी सलग तेच आपण करावं म्हणून माझा आग्रह होता। त्याच्या विपरीत
महाविकास आघाडीतून बाहेर पडा म्हणून जयंत म्हात्रे यांचा आग्रह होता. मी त्यांना सांगितलं, आपण ज्यांच्या बरोबर चला सांगता त्यांच्याकडं पनवेल उरणामध्ये दुर्दैवानं मतदान कमी आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्या शिलेदारांचं यश बघितलं पाहिजे. मी जेव्हा इथं बसतोय तेव्हा माझ्या पायाखाली शेकडो तरुण कार्यकर्ते, शेकडो पदाधिकारी मला वरती उचलून आहेत म्हणून मी इथं आहे. ही जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे, केडरचा कार्यकर्ता असल्यामुळे. त्यांनी खरी जी बैठक लावली ती देखील पक्षाचे एक पराकोटीचे निष्ठावंत असलेले चंद्रशेठ घरत यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अशा पद्धतीची बैठक लावणं हे देखील मला वाटतं स्वर्गामध्ये चंद्रशेठ घरत यांना यातना देणारं असेल. दुर्दैवानं त्यांनी ते केलं. त्याच्यामध्ये त्यांनी तो विषय मांडला. बैठक आमच्या पक्षप्रवेशाच्या ज्या बातम्या येतात, चर्चा होते, त्याचा खुलासा करण्यासाठी लावतो म्हणून लावली आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विषय घेतला. मी सांगितलं, बाबा हा विषय आपल्या आवाक्यातला नाही आहे, पक्षाला आपल्याला विचारलं पाहिजे. आम्ही तदनंतर जाऊन जयंतभाई यांची भेट घेतली. पण जी चर्चा झाली त्याच्यामध्ये मी माझं मत स्पष्ट मांडलं की आपले पदाधिकारी, आपले कार्यकर्ते निवडून यायचे असतील तर आपल्याला एकला चलो रे परवडणार नाहीये. आपण महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे आणि तो विचार भाऊंनी करावा म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी जी बैठक लावली 29 तारखेला, तीही त्यांनी त्यांच्या स्वतःच्या नावानं लावली, पक्ष कार्यालयात लावली. मध्यंतरीच्या काळात अनेक घडामोडी होत होत्या. अनेक पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी बैठकीला बोलावलं जात होतं. नाडाळच्या मंदिरावर बैठका घेतल्या जात होत्या, त्यांच्या JMM इन्फ्राला बैठका घेतल्या जात होत्या, वैभव हॉटेलला बैठका होत होत्या. पण आमच्या मनामध्ये कुठे दुरान्वयही शंका नव्हती की जयंत म्हात्रे अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतील. त्याच्यामुळे आम्ही बाबा बैठका घेतात, कार्यकर्त्यांशी चर्चा करतात, त्याच्यामध्ये काही वावगा असावं असं वाटत नव्हतं. पण मला विचारलं तर ह्या बैठका त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये घेणं आवश्यक होतं, कारण ते शेतकरी कामगार पक्षाचे वर्षानुवर्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. पण जे घडलं त्याचा परिपाक आपण बघितला की पहिल्या लॉटमध्ये प्रभुदास भोईर, अतुल घरत, गोरखनाथ धुमाळ, प्रसाद नाईक आणि काही मंडळी पक्ष सोडून गेली. त्या ठिकाणी प्रतिक्रिया देत असताना प्रभुदास भोईर स्पष्टपणाने माध्यमांना म्हणाले की आज प्रीतमदादा म्हात्रे येणार होते पण का आले मला माहित नाही. म्हणजे कुठेतरी हे प्रीप्लॅन्ड होतं, हे षडयंत्र होतं, हे आता डोळ्यासमोर येतोय. माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं या ठिकाणी पक्षाच्या अगदी महानगर जिल्हा चिटणीसापासून पक्षाच्या पनवेल तालुका चिटणीस किंवा सारे नगरसेवक, सारे पदाधिकारी, सरपंचापासून कुणालाही या बाबतीत छेडलं नाही, कारण माझ्या मनामध्ये पापच नव्हतं की जयंत म्हात्रे असं काही करतील. त्याच्यामुळं आम्ही कुणाला विचारलं नाही. पण त्यांनी पद्धतशीररित्या या कालावधीचा वापर करत जे पक्षाचे खंदे शिलेदार होते त्यांना कन्व्हिन्स करण्यामध्ये यश मिळवलं आणि पक्षाच्या विचारसरणीपासून त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीच्या यशापासून त्यांना दूर नेण्याचं काम केलं. अनेक जणांना आर्थिक आमिष ते दाखवतात, काहींवर त्यांनी जे आर्थिक सहकार्य केलेलं होतं त्याचाही वापर ते याच्यासाठी करतायत. अशा ठिकाणी त्यांनी एक नवीन फंडा वापरला की माझा अपमान केला जातोय. आपण मंडळी सगळ्या अनुभवत असाल की शेतकरी कामगार पक्षामध्ये कधी असं गटतट किंवा याला जवळ कर, त्याचा अपमान कर, त्याला बाजूला कर हे झालेलं नाहीये. आम्ही एक परिवार म्हणून नांदतोय आणि तीच आमची ताकद आहे. त्याच्यातूनच प्रचंड नागरीकरणाचा रेटा असला तरी आम्ही या ठिकाणी सक्षमपणानं पाय रोवून आहोत. पण त्यांनी माझा वारंवार अपमान केला जातो, माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत. खरं तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मीही दिलेलं होतं. जयंतभाईंनी देखील स्पष्टपणानं सांगितलेलं होतं की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून राहायचं आहे. नंतर आम्ही बसायचो, म्हणजे आम्ही 27-28 या 2 दिवस सातत्यानं बसलो. 27ला संध्याकाळी बसलो, 28ला आम्ही पुन्हा संध्याकाळी बसलो. मी नारायण शेठ घरत आणि ते बसलो. त्यांनी ज्या काही चर्चा केल्या त्या बाबतीत आम्ही सांगितलं की तुम्ही जरा सबुरीनं घ्या, आपण यशाचं गणित काउंट करा आणि त्याच्यानंतर निर्णयावर या. पण त्यांचं म्हणणं होतं की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. अर्थात उत्तर मिळालेलं होतं पण त्यांना अपेक्षित उत्तर मिळालेलं नव्हतं. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो हे उत्तर द्या अशी त्यांची धारणा होती, इच्छा होती, मानसिकता होती.
पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, माझ्याजवळ काय, मी म्हणंग माणूस आहे, माझ्याजवळ रुपया नाही, कवडी नाही, पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बळावर मी 1.25 लाख मतांचं टार्गेट क्रॉस करू शकतो. त्या कार्यकर्त्याला माझे कार्यकर्ते महत्वाचे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं भवितव्य आदांतरी सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडा हे धोरण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटत नव्हतं. पण तरीही 29 तारखेच्या मीटिंगचा समारोप करताना मी त्यांना विनंती केली, 4 वेळा विनंती केली की भाऊ तुम्ही घाई करू नका. खरं तर आपण अशा पद्धतीची चर्चा विवेकानंद पाटील साहेब नसताना इथं करावी, हे त्यांनाही प्रचंड यातना देणारं होतं. तर आपण धीर धरा, आपण 7-8 दिवसात बसूया आग्रह होता. पण त्यांनी सांगितलेला निर्णय हवा होता. शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय ही घोषणा त्यांना हवी होती. दुर्दैवानं ते काही माझ्यासारखा कार्यकर्ता करू शकत नव्हता. मी त्यांना विनंती केली, ते सांगत होते बाळूशेठ माझा अपमान करतात. मी शेवटी त्यांना सांगितलं, खरं सांगू नये, की बाबा माझे वडील गेल्यानंतर दिवाळी असो, होळी असो, पाडवा असो, कुठलाही सण असो, तर तुमच्या आणि नारायण शेठ घरतांच्या पायाला हात लावून मी तुमचा आशीर्वाद घेतो आणि तुम्ही बिनदिक्कतपणानं लोकांना सांगताय की बाळूशेठ माझा अपमान करतात, हे बरोबर नाही. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये उद्या मी म्हणू शकत होतो की बाबा महाविकास आघाडीमध्ये लढायचं असेल तर आपल्याला उरणचा आग्रह करता येणार नाही. उरणला त्यांचा उमेदवार 5 वर्ष धावतोय. आपण लोकसभेपासून सुरुवात केली, पण मी कुठलाही किंतु परंतु न आणता पनवेलमध्ये 30-35 हजाराचा फटका बसेल हे माहीत असूनही उरणमधून शेका पक्षाला आमदार मिळतोय तर ती लढायचा निर्णय घेतला. तर पायाला हात लावून आशीर्वाद घेणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अपमान करतो म्हणून म्हणत असाल तर ते योग्य नाही. माणसानं एकदा खोटं बोलायचं ठरवलं तर त्याला मग काही इलाज नसतो सांगतात. मग मी समारोपाचं भाषण केल्यानंतर मीटिंग संपवताना त्यांनी स्पष्ट सांगितलं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. जेव्हा की उत्तर अतिशय स्पष्टपणानं त्यांना मिळालेलं होतं, पण ते त्यांना अपेक्षित उत्तर पक्षाच्या वतीनं येत नव्हतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही, मी तुम्हाला अखेरचा लाल सलाम करतो, म्हणून ते बाहेर गेले. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे, मला तुमच्यासोबत काम करता येणार नाही, मी काही त्या ऑफिसच्या उद्घाटनाला येणार नाही, हे स्पीकर फोनवर त्यांनी सांगितलं. आणि बाहेर मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या भोळ्या बाबड्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सांगतात की मला हे आमंत्रण दिलं नाही. स्पष्टपणानं स्वतः त्यांनी सांगितलेलं होतं. काशीनाथ पाटलांना स्पीकर फोनवर दूरध्वनीवर ते बोलले, ते आमच्या ज्या सहकार्यांचा आग्रह होता, नगरसेवक विशेषतः, त्यांनी ऐकलं होतं, तरी पुन्हा ते खोटा आरोप करत जातात. हे अतिशय वाईट आहे. निर्णय तुमचा कशासाठी असेल त्याच्यावर मी कमेंट्स करणार नाही, पण तुम्ही जायचं तर बाबा मला हा निर्णय घ्यावा लागतोय, मी जातोय हे सांगून गेला असतं तर बरं झालं असतं. पक्षाला किंवा विशेषतः माझ्यासारख्या ज्यानं सगळ्यात मोठी रिस्क विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून घेतली त्याला दोष देत जो माणूस सगळ्या सणासुदीला तुमच्या पायाला हात लावून आशीर्वाद घेतो तो माझा अपमान करतो म्हणून खोटं सांगत जाणं हे बरोबर नाहीये. इतक्या वर्षातल्या JM म्हात्रे नावाच्या माणसाच्या सोज्वळ प्रतिमेला ते शोभणारं नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी तो विषय सोडावा. त्यांचा निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत. ते शेवटी मोठं प्रस्थ आहे, आम्ही गरीब छोटी लोक आहोत, त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही बोलणं किंवा काही सांगणं योग्य होणार नाही. माझी विनंती आहे, आजही माझ्या वडिलांच्या नंतर जेव्हा केव्हा प्रसंग येईल की बाबा कोणातरी वरिष्ठांच्या पायाला हात लावून आशीर्वाद घ्यावा, तेव्हा नारायण शेठ घरत, JM म्हात्रे, हरचंद सिंग सग्गू हे आले की मी त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असू. हा आतापर्यंतचा परिपाठ आहे, मला त्याचा फार गवगवा करायचा नाही. पण दुर्दैवानं ज्या माणसानं सगळ्यात मोठी रिस्क उरणची सीट शेका पक्षानं लढवावं म्हणून घेतली त्याच्यावर सगळा दोषारोप ठेवून ते जात आहेत आणि तो खोटा दोषारोप आहे एवढंच मी सांगू इच्छितो. दिबा पाटील साहेब देखील शेका पक्ष सोडून गेले होते. त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष त्या सगळ्यात मोठ्या धक्क्यातून बाहेर निघाला.
त्याच्यानंतर 2004 साली रामशेठ ठाकूर गेले. आज 2025 झाले तरी शेतकरी कामगार पक्ष सायजेबल आहे, ठीक आहे. आम्ही विधान त्याच्यामुळं विचारांची बैठक पक्की असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचे सहकारी जीवाला जीव देणारे आहेत. जीवाचं नाव शिवा ठेवून निवडणुका असतील, मोर्चे असतील, आंदोलनं करणारे कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईलमध्ये काम करू. लवकरच आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब पुन्हा आमच्यामध्ये सामील होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे. पणानं एवढे आरोप होत आहेत आणि पहाडा एवढी मंडळी आरोप करतोय बोलल्यानंतर मी काहीतरी चुकत असेल, मी अंतर्मनात झाकून चुका शोधेन. चुका झाल्या असल्या तर अगदी 29 तारखेच्या बैठकीत पण मी बोललो की बाबा भाऊ आमचं काही चुकलं असेल तर हात जोडून माफी मागतो, कारण ते वरिष्ठ आहेत वयानं एकंदर स्थानानं, त्याच्यामुळं त्यांची माफी मागायला मला काही कमीपणा वाटत. विवेकानंद पाटील साहेब हे येत आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळी, आपण विरोधी पक्ष नेता सांगताय, पण मी पनवेल महानगरीचा महापौर कसा बसवता येईल हा विचार करतोय. मी पनवेल पंचायत समितीचा सभापती कसा बसेल हा विचार करतोय. मी रायगड जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शेका पक्षाचा कसा बसेल हा विचार करतोय. मी अनेक ग्रामपंचायतीच्या इलेक्शन आहे, शेका पक्षाचा सरपंच कसा बसेल हा विचार करतोय, करणार आहे. विमानतळाच्या माध्यमातून येणाऱ्या संधी माझ्या सहकार्यांना कशा मिळतील त्या दृष्टीनं मी काम करायचा प्रयत्न करणार आहे. अर्थात आमची जी काही छोटी मोठी कुवत असेल, बरीच मोठी माणसं आमच्यातून महान लोक गेलेले आहेत, त्याच्यामुळे आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही ते काम करायचा प्रयत्न करू. एक मात्र नक्की की कुणावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी पहाडासारखं उभं राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प आम्हा मंडळींचा कायम राहील. मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी माझ्या या साऱ्या सहकार्यांना आवाहन करेन की इजा झाला बिजा झाला तिजाही होईल, पण आपल्याला जो लाल बावटा आपल्या वाडवडिलांचा आहे, ज्या लाल बावट्यानं अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी शासनाला घ्यायला लावलेले आहेत. 84च्या आंदोलनानंतर स्थापित झालेला 12.5% ऐतिहासिक निर्णय असेल, जो 5 हुतात्म्यांचे बळी देऊन आपण मिळवला. दिबा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, दत्तूशेठ पाटलांच्या नेतृत्वाखाली, जनार्दन भगत साहेबांच्या नेतृत्वाखाली, वाजेकर शेठच्या नेतृत्वाखाली तो लढा लढला गेला आणि शासनाला दमनशक्ती मागे घेत 12.5% योजना, जी संकल्पना दिबा पाटील साहेबांची होती ती मान्य करावी लागली. हा शेतकरी कामगार पक्ष आहे, तीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. त्यासाठी माझ्या सहकार्यांना विनंती असेल की आपण डगमगून न जाता, आपण खचून न जाता, खरं तर उरणमध्ये आमचा सहकारी 2-3 वर्ष राहिला असता तर तिसऱ्यांदा बालदीना कदापि निवडून येता आलं नसतं, एवढा जोश कार्यकर्त्यांनी दाखवलेला होता. पण कुठेतरी विचारसरणीचा फरक तिथं झाला असेल. उशकताल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, या जिद्दीनं आपण कामाला लागूया. मी आपल्याला आश्वस्त करतो, आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आपल्याला कुठेही कशाही पद्धतीची उणीव भासणार नाही. ही खबरदारी आम्ही सारीच मंडळी घेऊ. माननीय विवेकानंद पाटील साहेब, माननीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ह्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करूया आणि रायगडामध्ये जे होईल ते साऱ्या राज्यभर या भांडवलशाही विचारांच्या कंपूच्या सरकारला अंमलात आणायला भाग पाडूया. त्यासाठी पुन्हा एकदा त्वेषानं कामाला लागा एवढीच विनंती करतो. विश्वास स्वतःवर ठेवा, कामं आपोआप होत राहतील, त्या दिशेनं आपण कार्य करूया, कार्यरत राहूया एवढी विनंती, एवढं आवाहन माझ्या सहकार्यांना करतो. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.